मुंबईत आज दोन्ही शिवसेनेचा दसरा मेळावा पार पडत आहे। एकीकडे राज्यामध्ये पुराचं संकट तर दुसरीकडे येऊ घातलेल्या महानगरपालिका निवडणुकांमध्ये बाजी मारण्याचं मोठं आव्हान दोन्ही पक्षांपुढे आहे आणि हेच कारण आहे की आजच्या दसरा मेळाव्याला अत्यंत महत्त्व प्राप्त झालेलं आहे। एकीकडे शिवतीर्थावरती शिवाजी महाराज पार्कमध्ये उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळावा पार पडणार आहे, तर दुसरीकडे आपण पाहतोय की नेस्को ग्राउंड गोरेगावमध्ये एकनाथ शिंदे यांचा दसरा मेळावा पार पडणार आहे आणि त्यासाठी संपूर्ण मुंबईमध्ये जोरदार बॅनरबाजी दोन्ही पक्षांकडून पाहायला मिळते। माझ्या मागे जर तुम्ही पाहिलं तर लक्षात येईल की शिवसेनेचा दसरा मेळावा आहे। सोनं विचारांचं देऊ घेऊ मनसोक्त भगवे विचार आणि भगवच रक्त असा आशय यावर आपल्याला दिसतोय। तर दुसरीकडे आपण पाहतोय की चंद्रकांत बनगर त्यासोबतच इथले जे स्थानिक आमदार आहेत, ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवरती हा बॅनर लागलेला आहे आणि मंगेश कुडाळकर यांच्या मार्फत आपण पाहतोय शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचा हा बॅनर या ठिकाणी लागलेला आहे। रस्त्याच्या दोन्ही बाजूला आपण पाहिलं तर भगवे झेंडे आपल्याला स्पष्टपणे पाहायला मिळत आहेत। दोन्ही शिवसेनेचा दसरा मेळावा साजरा होतोय। राज्यात एकीकडे पुराचं संकट आहे पण महानगरपालिकेच्या निवडणुका सुद्धा आहेत। शिंदेंचा दसरा मेळावा यावर्षी खुल्या मैदानाऐवजी गोरेगाव नेस्को सेंटरमध्ये पार पडतोय। मराठवाड्यातील पूर परिस्थिती बघता या भागातील पदाधिकाऱ्यांना मेळाव्याला येऊ नयेत अशा सूचना सुद्धा पक्षाकडून देण्यात आलेल्या आहेत। खुल्या मैदानावर भव्य प्रमाणात होणारा मेळावा टाळून त्या मेळाव्यावर होणारा जो खर्च आहे तो पूरग्रस्त भागांमध्ये द्यायचा पक्षाचा मानस आहे आणि या मेळाव्याच्या आयोजनाची जय्यत तयारी सध्या गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये सुरू झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। मुंबईतील ईस्टर्न एक्सप्रेस हायवेचा हा संपूर्ण परिसर आहे। ही सगळी दृश्य बघा कशा पद्धतीनं जी वातावरण निर्मिती आहे ती सध्या झालेली आहे। शिवसेनेकडून जोरदार बॅनरबाजी आणि त्यासोबतच शिवसेनेचे जे झेंडे आहेत ते लावलेले पाहायला मिळत आहेत। शिंदे उद्धव ठाकरेंच्या प्रश्नांना या दसरा मेळाव्यात शाब्दिक बाणांनी उत्तर देणार आहेत की नेहमीप्रमाणे जसं ते म्हणतात की कामातून उत्तर देणार आहेत, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। एक गोष्ट मात्र यामध्ये मानावी लागेल की एकनाथ शिंदे यांनी यापूर्वी स्पष्ट केलेलं आहे की मी भाषण द्यायला आलो नाहीये, मी संवाद साधायला येत असतो आणि आज देखील तो संवाद लोकांपर्यंत पोहोचणार आहे का आणि कार्यकर्त्यांकडून कशा पद्धतीनं महानगरपालिका निवडणुका आणि इतर राजकीय घडामोडींची मोठ बांधली जाणार आहे हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। या मेळाव्यात ऑपरेशन टायगर सुद्धा पाहायला मिळेल असं देखील बोललं जात आहे। ही सगळी दृश्य आपण पाहतोय मुंबईच्या चुनाभट्टी फ्लायओव्हरच्या वरची ही सगळी दृश्य आहे। कशा पद्धतीनं शिवसेनेकडून सध्या वातावरण निर्मिती झालेली आहे ते देखील आपण या ठिकाणी पाहतोय। केवळ MMR क्षेत्रातील शिवसैनिकांसाठी नेस्को येथे दसरा मेळावा होणार आहे। उद्धव ठाकरे यांच्याप्रमाणेच एकनाथ शिंदे हे देखील रात्री 7 ते 9 वाजे दरम्यान दसरा मेळाव्यासाठी आलेल्यांना संबोधित करत असतात, त्यामुळे यावेळच्या दसरा मेळाव्यामध्ये ते नेमकं काय भाष्य करणार आहे हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। अनेकांचं लक्ष लागलेलं आहे। एकीकडे उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राच्या राजकीय घडामोडींवर, पूर परिस्थितीवर आणि इतर राजकीय विषयांवरती भाष्य करणार आहेत आणि त्याला सडेतोड उत्तर एकनाथ शिंदे यांच्याकडून दिलं जाणार आहे का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरेल। कॅमेरा पर्सन रोशन गायकवाडसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।